अधिक महिन्यामध्ये 33 गोपद्माची सेवा कशी करावी आणि का करावी, चला हे थोडक्यात जाणून घेऊया. सर्वात आधी तर अधिक मासामध्ये केलेले कोणतेही पुण्यकर्म अनेक पटीने फळ देते. 33 गोपद्म सेवा केल्याने अखंड पुण्य, गौसेवा आणि लक्ष्मी कृपाही मिळते. त्या व्यतिरिक्त घरातील कलह, दोष, अडचणी दूर होतात. तर 33 गोपद्म सेवाचे लाभ खूप सारे आहेत, त्यामुळेच ही सेवा तुम्ही नक्की करा. अगदी छोटीशी पूजा आहे, ही नक्की मांडा. तर सर्वात आधी आपल्याला काढायचे असतात गोपद्म, ते पण कणकीच्या पिठाने. तुम्ही तांदूळाचं पीठही वापरू शकता. आधीचे जे काळ होतं तेव्हा ना रांगोळी काढायसाठी बिलकुल आपल्यासारखी आज आपण जसं केरोसिन टाकलेली रांगोळी वापरतो तसे नाही वापरायचे. ते लोक असेच प्रकारचे पीठ वापरायचे जेणेकरून चिमण्या, कावडे, जे पण पक्षी त्यांच्या अंगणामध्ये यायचे किंवा प्राणी यायचे ना, ते ही रांगोळी खायचे आणि त्यांचं पोट भरायचे. तर असा त्यामागचा हेतू होता आणि आता हे कुठेतरी विलुप्त होत चाललं आहे. पण पूजा मात्र तशाच प्रकारची राहायला हवी. त्यासाठी काय करायचं, स्वच्छ जागा निवडायची, लाल रंगाचे आसन टाकायचे, तांदूळ, हळद, कुंकू आणि पिठाच्या सहाय्याने 33 गोपद्मांचे चिन्ह काढावे. सगळ्यात आधी 7, मग 6, 5, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे 33 गोपद्म तुम्हाला काढायचे आहे. त्याच समोर तुम्हाला गोमातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. श्रीकृष्णाची सुद्धा मूर्ती ठेवायची आहे. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे. ओम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः, गौमाते नमः, लक्ष्मी माता नमः या मंत्राचा एकदा किंवा 11 वेळा, 108 वेळा जसं तुम्हाला जमेल तसा तुम्ही जाप करावा. गोपद्म रांगोळीचा अगदी क्लिअर अशी इमेज मी सगळ्यात शेवटी ॲड केलेली आहे, त्यामुळे या रीलला सेव्ह करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या प्रियजनांसोबत, कारण की ही सेवा अधिक महिन्यामध्ये एकदा तरी तुमच्या हातून घडायला हवी. चला तर मग जय गजानन माऊली, भेटूयात लवकरच आणखीन अशा छान छान इन्फॉर्मेशनसोबत.